प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। उद्धव ठाकरेंचे उद्या दादरमध्ये रामरक्षा आंदोलन। उद्धव ठाकरेंकडून उद्याच्या आंदोलनाचा टीझर जारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन। ठाण्यामध्ये धावत्या बाईकवर झाड कोसळल्यानं मोठी दुर्घटना। झाड कोसळल्यानं 2 जण गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। झाड कोसळण्याचं सत्र सुरूच असल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ। धुळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई पुणे महामार्गावर मुसळधार पावसाची हजेरी। मिसिंग लिंक भागात सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक धीम्या गतीनं। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातल्या भोशी धरण ओव्हरफ्लो। गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्यातल्या विविध भागातनं पर्यटक दाखल। भिवंडीतल्या 3 बत्ती परिसरात कमरेपर्यंत साचलं पाणी। पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान। महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल। आणि हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक। धरणाचे 8 दरवाजे 1 मीटरनं उघडले। गेले 4 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। नालासोपारा परिसरामध्ये आता रेल्वे लाईनवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी जमायला सुरुवात झालेली आहे। रुळांवर पाणी जमतंय, रेल्वे रुळांवर पाणी आलंय, त्यामुळे रेल्वे वाहतुकीला काही प्रमाणात फटकाही बसल्याचं पाहायला मिळतंय। अशी शक्यता वर्तवली जाते। काही मिनिटांनी खरं तर वेस्टर्न रेल्वे सुद्धा आता उशिरानं धावतीये। आपण पाहतोय की नालासोपाराला खरं तर दरवर्षी पाणी साचतं। बऱ्याच प्रमाणात अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये असल्यामुळे नालासोपाराचं पाणी वाहून जायला अडचणी येतात। त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचतं आणि याचमुळे खरं तर विरारपर्यंत जाणारी जी लोकल असते ती वसईच्या पुढे धावत नाही। आपल्यासोबत विजय देसाई जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय नालासोपारा जवळ आता रुळांवर पाणी वाहायला सुरुवात झाली आहे। रेल्वेच्या वेळापत्रकावर काही परिणाम झालाय का? निश्चितच मृगा, आज वसई विरारला पूर्णतः पावसाने झोडपून काढलेला आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। नालासोपारा पूर्वेकडील जो आचोळे भाग आहे, या आचोळे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तसंच रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे, कारण या रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक मोठ्या प्रमाणात भराव करून रस्ता करण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी या 2 ब्रिज अनधिकृतपणे 2 ब्रिज बांधण्यात आलेले आहेत। कोणतीही पालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी 2 ब्रिज बांधले झाले। एका खासगी बिल्डरने हे बांधल्याचं सांगितलं जात आहे, पण यामुळे त्याचा परिणाम आपल्या वसई विरारच्या वाहून जाणारे जे पाणी आहे ते अडवलं गेलं। त्याच्यामुळे हा जो पूरस्थिती ही निर्माण झालेली आहे ते त्याला हे कारण एक आहे आणि मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत कामं झाली आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे भराव झालेले आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा जी आहे ही गायब झालेली आहे। महापालिकेचे आपत्कालीन यंत्रणा कुठे आपल्याला दिसत नाही त्या आणि लोक या ठिकाणी त्रस्त झाले आहेत। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलंय, अनेकांच्या दुकानामध्ये पाणी गेलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। नालासोपाराची स्थिती आपण सध्या पाहतोय। पुढे जाऊया आपण मुंबईमध्ये येतोय। इथं मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। अंधेरी सबवे सुद्धा आपण पाहतोय इथनं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि वाहतूक सुद्धा आता बंद केली गेलेली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करायचे आदेश आता प्रशासनाने दिलेले आहेत।
आपण पाहतोय की हे अंधेरीमधली सध्याचे दृश्य आहेत। खरं तर आज सकाळपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। इतर पर्यायी रस्त्यांवर सुद्धा काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ही अंधेरीमधली आपण सध्याची लाईव्ह दृश्य पाहतोय। अंधेरीमध्ये खरं तर गजबजलेली मुंबई मात्र आज पावसाचा धडाका इतका असल्यामुळे हा मार्ग बंद केलेला आहे, त्यामुळे काहीशी शांत झालेली मुंबई आपण पाहू शकतोय। नद्यांचं स्वरूप रस्त्यांना आलेलं आहे, रस्ता दिसत नाही अशी परिस्थिती अंधेरीमध्ये झालेली आहे। इथं सबवे हा पूर्णपणे बंद केलेला आहे। रेल्वे ट्रॅकच्या खालून जाणारा हा सबवे होता, मात्र तिथे आता एकही वाहन दिसत नाही। आपल्यासोबत या ठिकाणी संकेत वरक उपस्थित आहेत, अधिक माहिती देत आहेत। जर आपण पाहिलं तर अंधेरी सबवे हा गेली अनेक वर्ष मुसळधार पाऊस झाला की तो पाण्याखाली जातो। आज देखील आपण पाहतो की मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। सकाळपासून पश्चिम उपनगरात जे आहे ते मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती। रात्री इतका पाऊस या संपूर्ण परिसरामध्ये पडला नाही, पण सकाळी 6च्या नंतर एकंदरीत पावसाला सुरुवात झाली आणि अंधेरीतील अनेक सखल भाग आहेत जे पाण्याखाली गेलेले आहेत। काल पण आपण पाहिलं विरा देसाई जो मार्ग होता तो देखील पाण्याखाली होता, तो मार्ग आज देखील पाण्याखाली आहे आणि त्याचाच अंधेरी सबवे जो आहे तो देखील आज पाण्याखाली गेलेला आहे। कंबरभर पाणी खरं तर अंधेरी सबवेमध्ये आहे आणि दोन्हीकडची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आता अंधेरी सबवेचा विषय आजचा नाही, गेली 20 ते 22 वर्ष अंधेरी सबवे हा पाण्याखाली जातोय, तरी याच्यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना येत नाही। त्याच्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। फक्त स्थानिकांचा मुद्दा इथे नाहीये मृगा, मुद्दा असा सुद्धा येतो कारण की अंधेरी हा पूर्ण भाग आहे, ईस्ट असेल वेस्ट असेल, याच्यामध्ये रेसिडेन्शियल मोठ्या प्रमाणात लोक राहतात। कमर्शियल भाग खूप जास्त आहे अंधेरीमध्ये, इंडस्ट्रियल इस्टेट्स खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे मोठी ये जा असते आणि पूर्व आणि पश्चिम करण्यासाठी सबवे हा सोयीस्कर मानला जातो। आपण दुसरीकडे पाहिलं तर सबवे जर बंद झाला तर फक्त एकच मार्ग उरतो, तो म्हणजे गोखले ब्रिज। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी त्या संपूर्ण परिसरामध्ये होते। हा जो सबवे आहे त्याचं पश्चिमेच्या दिशेचं तोंड जे आहे ते एसपी रोडला लागतं, त्याच्यामुळे एसपी रोड हा देखील गजबजलेला भाग आहे। त्याचं कारण म्हणजे एसपी रोड वरतीच अंधेरी स्टेशन सुद्धा आहे आणि त्या स्टेशनला लागूनच बाहेर बस डेपो सुद्धा आहे। त्याच्यामुळे जोगेश्वरीच्या दिशेने येणारी जी वाहतूक असते ती जर त्या वाहतुकीला जर सबवेमधून एक्झिट घेऊन ईस्टला जायचं असेल तर तो आत्ता मार्ग बंद असेल, त्यामुळे ती वाहतूक सरळ स्टेशनच्या दिशेने पुढे निघते। तिथेच त्यांना बस डेपो सुद्धा लागतो, त्याच्यामुळे संपूर्ण एसपी रोडवरती जी आहे ती वाहतूक कोंडी होते। आता देखील संपूर्ण एसपी रोड हा जाम आहे कारण की एकमेव मार्ग आहे गोखले बीच पूर्वेकडे जाण्यासाठी। त्याच्यामुळे पाऊस पडला अंधेरीमध्ये की असून नसून हा सबवे जो आहे अंधेरी सबवे हा जाम भरून जातो आणि त्याच्यामुळे फक्त पाणीच जातच नाही तर एकंदरीतच ट्रॅफिक कोंडीचा वाहतूक कोंडीचा त्रास देखील अंधेरीकरांना जो आहे किंवा मुंबईकरांना इन जनरल तिथे फेस करावा लागतो। नक्कीच धन्यवाद संकेत सविस्तर माहितीसाठी। तर आता आपण पाहिलं 4 महिने पावसाचे हा ब्रिज हा सबवे बंद असतो, त्यामुळे 4 महिने वाहतूक कोंडी असते। इथं परमनंट सोल्युशन काढणं गरजेचं आहे।